मित्रांनो, मुखपृष्ठावरचा हा पेला रिकामा आहे आकाशाचा शब्द झेलण्यासाठी. मनातली साठलेली जळमट, जळजळ, स्वतःबाबतच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पना दूर केल्या म्हणजे हा पेला नव्या विचारांसाठी रिकामा राहतो. त्या पेल्यात आकाश उतरतं. अशाच अनेक कलावंतांच्या अनेक आविष्कारांसाठी तुम्ही तुमच्या मनाचे गाभारे रिकामे स्वच्छ ठेवलेत. त्यात मलाही जागा मिळाली. पेला पुन्हा रिता झाला. हा पेला त्या आकाशाचे नित्य नूतन दान स्वीकारण्यासाठी कायम रिताच राहावा असा मला आशीर्वाद द्या. एक काळ असा होता की आपल्या आईवडिलांचा केंद्रबिंदू आपणच होतो. अपत्य संगोपन हा त्यांचा विसावा, छंद आणि ध्येय होतं. आपलं मूल आपल्याला दुरावेल का हा प्रश्न त्यांना कधी पडला नाही. आपल्या मुलांसाठी आज आपण वेळ देत आहात का? मुलांपलीकडे आपल्या आनंदाच्या जागा कोणत्या आहेत? त्यांचे आणि आपले आनंद एकच आहेत का? आईबाप म्हणून आपण त्यांचा विश्वास कमावलायत का? तसं नसेल तर ते अस्थिर आहेत. अस्थिर माणसं जशी बारमध्ये सापडतात तशी सिद्धिविनायकाच्या रांगेतही. अर्थहीन श्रद्धा ही व्यसनासारखीच. जित्या जागत्या माणसांशी संवाद संपला की हे तकलादू आधार शोधावे लागतात. राजकारण, संप, बंद, हिंसा, भ्रष्टाचार, संघटना, टीव्ही, व्हिडिओ, पार्ट्या, ट्रिप्स हे सगळे संवाद तोडणारे शोध. गप्पा म्हणजे संवाद नव्हे, संवादाचं नातं विचारांशी. निराशेने ग्रासलेल्या ह्या देशाला ठणठणीत विचारच सावरू शकेल. आपण आपल्या मुलांना बुद्धिनिष्ठ व्हायला शिकवाल? विचारांवर प्रेम करायला शिकवाल? कधी, केव्हा, कसं? शिक्षणातून जे मिळत नाही ते संस्कारातून द्याल का? ग्रंथांशी मैत्री म्हणजे विचारांची आराधना. निर्भेळ विचार म्हणजे आत्मविश्वास. बुद्धीची उपासना हीच भक्ती आणि भक्तीने कृती हीच संस्कृती. रोज प्रत्येकानं स्वतःला एकच प्रश्न विचारावा, माझ्या घरात माझा सगळ्यांशी संवाद आहे का? स्वप्न बाळगण्यासाठी कर्तृत्व लागतं असं कोणी सांगितलं? प्रत्येक माणसाच्या बाबतीत ते जन्मानं पुरुष आहेत एवढाच पुरुषार्थ त्यांना पुरतो. अर्थ असलेला पुरुष म्हणजे पुरुषार्थ अशी व्याख्या ते करीत नाहीत. हिरकणी योगायोगानं मिळते, ती टिकवायची असते हे ज्यांना उमगतं ते पुरुष शब्दाला अर्थाची जोड देतात. कर्तृत्व नसेल तर नसेल, प्रत्येकाकडे असतं असं नाही, पण कर्तृत्व अनेक प्रकारचं असतं. द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुरुषार्थ नाही. जोडीदारावर अमाप माया करणं, बायकोची शक्ती ओळखणं, तिला सुरेख साथ देणं, तिला आपली साथ सोडाविषयी न वाटेल इतकी तिच्या कर्तृत्वाची शान सांभाळणं, हा सगळा पुरुषार्थच. मित्रांनो, क्षमाभाव, वात्सल्य ही गुणवत्ता केवळ बायकांची मक्तेदारी नाही. परमेश्वराची योजना निराळी असते. आपण मर्त्य जीवांनी त्यात ढवळाढवळ केली की बॅलन्स जातो, तोल बिघडतो. त्याची रचना पहा. तो तापट नवऱ्याला थंड बायको देतो, कंजूष नवऱ्याला उधळी बायको देतो. भगवंता, कसली जोडीदारीने देतोस रे? आपण त्याच्या नावाने खडे फोडतो, पण त्याची ती योजना अचूक असते. आपल्याला तो हेतू समजत नाही म्हणून आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखाव्यावर भुलून कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो. आर्थिक बाजू पाहतो, सौंदर्य शोधतो, शिक्षणाचा अंदाज घेतो आणि केवळ रूपावर भाळून आयुष्यातले निर्णय घेतो म्हणून वैतागतो, पस्तावतो. परमेश्वराने भलताच जोडीदार गळ्यात मारला म्हणून कातावतो आणि यातूनच शेजाऱ्याची बायको सुलक्षणी वाटते. मुळात दागिन्यांचा सोस कशासाठी?
मंगळसूत्र कशासाठी? नवऱ्याबद्दलच्या भावना दागिन्यातूनच व्यक्त व्हायला हव्यात का? एकीकडे मारे मंगळसूत्र घालायचं आणि नवऱ्याच्या तरेवाईकपणाच्या हकीकती ऑफिसातल्या मैत्रिणींना किंवा मित्राला सांगायच्या, या विसंगतीचा कोणी विचार केलाय? नवऱ्याबद्दलच्या या मानसिक व्यथा इतरांना सांगताना मंगळसूत्रामागचा संकेत जातो कुठे? तो केवळ एक उपचार राहतो. 4 मामुली वा मिरवण्या योग्य दागिन्यांप्रमाणे मंगळसूत्र हा निव्वळ एक दागिना होतो. असं असेल तर ह्या दागिन्याचं प्रयोजन काय? वेगवेगळ्या फॅशन्सची मंगळसूत्र करवून घेण्यासाठी आज भगिनी वर्गात चढाओढ लागली. परवडत नाही, महागाई किती आहे असं म्हणता म्हणता सराफाच्या दुकानात पाय ठेवायला जागा नसते. पहिलंच मंगळसूत्र मोडून नवीन फॅशनचं करवून घेताना सराफ सोनार मंडळी आपल्याला किती लुबाडतात हे तर बापजन्नी तुम्हाला कळणार नाही. प्रत्येक व्यवहाराच्या वेळी चोख सोनं घेऊनही तुम्ही ते विकायला गेलात वा त्यातच थोडी भर घालून नवा दागिना बनवायला निघालात की तुमचं पहिलं सोनं कधीही शुद्ध नसतं. यावर वाद घालायचा नाही. सराफाचं दुकान आणि लोकलमधला गुंड यात फरक इतकाच की पहिल्या ठिकाणी तुम्ही आपणहून मंगळसूत्र काढून देता आणि लोकलमध्ये ते खेचलं जातं. माणसाला काही ना काही छंद हवा, स्वप्न हवीत, पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातूनच तो स्वतःला हरवायला शिकतो, सापडायला शिकतो. हे हरवणं सापडणं प्रत्येकाचं निराळं असतं. नवरा बायकोचं एकच मत असलं तर संसारात स्वर्ग निर्माण होतो. नवरा बायकोच्या या हरवण्या सापडण्याच्या जागा एकच निघाल्या तर ते